आयुष्याच्या रंगपटावर होतो हिंदोळ्यासारखा माझ्या मीपणाच्या धुक्यात हरवल्या भूमिका 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 नियतीच्या ह्या खेळामधला मी असे पोरका अनंतरंगी करीत होतो तरीही मी भूमिका 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 भूमिका. विनीताने आत्महत्या केली. काय? विनीता? विनीताने आत्महत्या? तुला जे करायचंय ते करायला तू मोकळा आहेस आणि मलाही मला जे काय करायचंय ते मी करीनच. तेच सांगायला आलो तुम्हाला. मी माझ्या मार्गानेच जाणार. तो श्रीकांत कुठेही लपून बसला असेल ना त्याला शोधून काढेन आणि काय त्याचं काय करायचंय ना ते केल्यावर कळेल तुम्हाला. अच्छा, म्हणजे तू धमकी द्यायला आलास? धमकी द्यायला नाही, त्या श्रीकांतला शोधायला आलो होतो. म्हणूनच न विचारता तुमच्या घरात शिरलो. ठीक आहे, मग माझंही ऐक. तुला जे करायचंय ते तू करू शकतोस, तसंच मला जे करायचंय ना तेही मी करू शकतो. लक्षात ठेव. मधुकर राव, कोरड्या धमक्या द्यायला तुम्ही पटाईत आहात, पण विनीताची सुसाईड नोट जेव्हा पोलिसांना मिळेल ना तेव्हा कळेल तुम्हाला. म्हणजे विनीताच्या मृत्यूचं भांडवल करतोयस तू? अरे मूर्ख माणसा, तुझ्या चुकीमुळे, तुझ्या चुकीच्या निर्णयामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. वा, म्हणजे उरला सुरला दोष माझ्यावर टाकताय का तुम्ही? छान. पण मी तसा कोरडं बोलून नाही थांबणार. मी सगळं करून दाखवेन ना तेव्हा कळेल तुम्हाला. बस, खूप झाली तुझी बडबड. चल निघ इथून. चल निघ. काय झालंय का आत्या? काय झालं? अरे, विनीताने आत्महत्या केली, कळलं तुला? हो, कळलं. जाऊन आलो मी. भेटलो विश्वासला. तू जाऊन आलास? हो. काय झालं? अरे, आता तरी हे थांबव ना सगळं बाबा. आता काय बोलतेस तू? कोणीतरी वारलंय आणि अशाही परिस्थितीत आपण आपला ताठा कायम ठेवायचा असं म्हणायचंय तुला? मला काही म्हणायचं नाहीये, पण अशाही परिस्थितीत ही लोक आपल्याशी कशी वागतायत हे माहितीये का तुला? काय झालं आता? घेऊन गेला इकडे विश्वास. मधुकरला धमकी देऊन गेलाय. विनीताच्या मृत्यूला श्रीकांत आणि मधुकर हे दोघेही जबाबदार आहेत असं म्हणणं आहे त्याचं. त्या विनीताने चिठ्ठीत काय लिहून ठेवलं असेल ते वेगळंच. खरं बोलतेस तू? अरे, मी कशाला खोटं बोलू? या विश्वासच्या, अरे बहीण वारली आणि हा हरामखोर त्या गोष्टीचा फायदा घेऊ बघतोय. हे बघ,
तू काही करणार नाहीयेस हा? अगं त्याला जाब तरी विचारायला हवा ना. नको, वाद उकळून काढायचा नाहीये. तू टेन्शन नको घेऊस, त्याला बघायला मी समर्थ आहे. हे बघ, कायदेशीररित्या जे काय होईल ना तसंच होऊ दे. आता तू पण ना किमान त्याच्या मनात काय चाललंय हे तरी आपण त्याच्याकडून काढून घेऊ शकतो की नाही प्रेमानं. ते तरी करू की नको? हा, ठीक आहे, पण आपण जरा वाट बघूया. हा, म्हणजे तो स्वतःहून येऊन इथे काही बोलला ना तर बघू ना मग. मी त्याला काही करू देणार नाही, खात्री आहे मला. बघ बाबा, काही भलतं सलतं तर होणार नाही ना? आता तू नको काळजी करूस, मी आहे ना. मंदा, मनाने खूप चांगला आहेस रे तू, पण खूप गमतीशीर घर आहे. आता हे घर सोडून चाललोय मी, त्यामुळे यानंतर आता पण या शब्दाशी अडखळण्याची गरज नाही पडणार तुला. मी श्रीकांतला भेटू का रे? काय म्हणालीस तू? वेळ लागले का तुला? म्हणजे कदाचित त्यातून काही मार्ग निघाला तर. याला मार्ग नाही, आत्महत्या करणं असं म्हणतात. पण समज श्रीकांतने मला माफ केलं तर? तू काय मूर्ख आहे का तुला माफ करायला? त्याचं काही सांगता येत नाही रे. तू करूही शकतो माफ. म्हणजे त्याची जी वृत्ती आहे ना माफ करून टाकण्याची, तीच तर आवडत नव्हती मला. पण आता असं वाटतं की त्याची तीच वृत्ती माझ्या एवढ्या मोठ्या चुकीला सुद्धा माफ करू शकेल. मला ना सगळ्या नाटकांचा कंटाळा आलाय. कुठलंही नाटक आता करू नये असं वाटतं. मधुकर, तुझ्या घरची आता सगळी घडी नीट बसत चालली. तेव्हा मला असं म्हणायचं आहे मी की तुला आणि शैलजाला इथेच राहायला बोलवलं होतं. आणि त्या घराचं काय? मेंटेन करू, एखादा भाडे करू ठेवू हवं तर, म्हणजे मेंटेन राहील. मधुकर, मी येथे येण्याआधी एक विचार केला होता. तो असा की तुझ्या घरचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ना की मी माझ्या घरी जाणार होते. पण मला एक कळत नाहीये, तुला इथे का राहायचं नाही? काय असतं ना, आपल्या घराची एक अदृश्य ओढ असते. आणि मधुकर, मी तुझ्या घरी नाही रमू शकणार. का? का? का याला उत्तर दोन आहेत. एक साधं सरळ उत्तर, कुणाच्या घरी किती दिवस राहावं याला काही सामाजिक बंधन असतं. आणि दुसरं उत्तर लॉजिकल, समाजशास्त्रीय. घरात एकत्र राहणाऱ्या कुटुंबांमध्ये त्या व्यक्तींमध्ये रक्ताचं नातं असावं लागतं. नाहीतर समाजाची बंधनं त्याच्यावर असतात आणि ते आपल्याला मान्य करावं लागतं. या गोष्टी तू मानतेस? अरे, त्या मान्यच कराव्या लागतात. न मानून सांगणार कोणाला? उगाचच आपल्याला पण मनस्ताप करून घ्यायचा आणि इतरांनाही.
थोडक्यात काय, तू इथून जाण्याचा निर्णय घेतलेला आहेस. अरे मधुकर, माझं घर ह्याच गावामध्ये आहे, तेव्हा आपण दोघांनी ह्याच घरामध्ये एकत्र राहण्याचा अट्टाहास का करायचा? आणि मला नाही वाटत आपल्या दोघांमध्ये इतका पॉझिटिव्हनेस आहे. पूर्वी होता कदाचित. बस, यावर आणखी चिकित्सा नको. ओके, बरं, आता सगळं इथलं सगळं नीट चाललेलं आहे. ज्याच्यावर केस करायची त्यांच्यावर केस करीन, पण आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सगळ्यांना अभय देणार आहे. ते तू ठरव. हो, पण मला वाटतं ह्या सगळ्यामध्ये फक्त विश्वासच अक्रास्ताळेपणा करेल. पण त्याला कसं जेरबंद करायचं ना, ते मी पाहते. आणि मंदारचं काय? तू पुन्हा जाऊन त्याला मिळाला तर? तो काही करणार नाही, विश्वास ठेव त्याच्यावर. नाही विश्वास ठेवता येत. तो काहीही करू शकतो, काहीही. हे बघ, तो विरोधात जाणार नाही हे विधान मी त्याच्यावरच्या प्रेमापोटी केलेलं नाही. मी त्याचं ऑब्झर्वेशन केलंय म्हणून मी तुला सांगते. ठीक, इथून बाहेर पडला की ठेचकाळेल आणि सरळ येईल, असंच ना? हे बघ मधुकर, मी बाकी सगळं नीट बघणार आहे, पण तुला एक सांगायचं होतं की मंदारच्या बाबतीतला मात्र निर्णय किंवा विचार तुलाच घ्यायला पाहिजे. का? अरे काय असतं ना मधुकर, बाप आणि मुलगा यांच्या नात्यामध्ये एक न दिसणारे कंगोरे असतात. ते इतरांना दिसत नाहीत. मधुकर, तुला एक सांगायचं आहे, जेव्हा बुद्धी आणि हृदय याच्यामध्ये द्वंद्व सुरू होईल ना, तेव्हा हृदयाला प्रमाण दे. हे तू बोलतेस? हो, मीच सांगते. कारण बाहेरच्या माणसांसाठी कायदा असतो, पण घरातल्यांसाठी कायद्याची चौकट कुचकामी ठरते. ठीक आहे. मी निर्णय घेतलाय, तो बदलणार नाही. मंदार या घरात राहणार नाही. भूमिका भूमिका शालिनी, काय विनीताची सुसाईड नोट सापडली. काय? हो, नाही तसं सगळं क्लीन आहे आणि तिने कुणावरही आरोप केलेला नाही. काय लिहिलंय काय त्यात? मला जगण्यात काही अर्थ उरला आहे असं वाटत नाही, म्हणून मी माझं आयुष्य संपवते. कुणालाही कंटाळून मी माझं आयुष्य संपवत नाहीये. कृपया कुणालाही दोष देऊ नये. श्रीकांतला मी समजून घेऊ शकले नाही, फक्त त्याला संबंध संपल्यावरही त्रासच देत राहिले. या क्षणाला मात्र अगदी मनापासून त्याची माफी मागावीशी वाटते. विश्वास, तू तुझ्या कामाला लाग. माझी यापुढे तुझ्यावर कुठलीही जबाबदारी नसणार आहे. मी असं का केलं याचं तुला वाईट वाटेल, पण काय करू, खरंच माझा नाईलाज झाला होता. श्रीकांतचं लग्न झाल्याचं कळलं आणि मी अस्वस्थ होत गेले, पार तुटून गेले. विश्वास, आयुष्यात नेहमी माझ्यासमोर दोन पर्याय होते, चांगला आणि वाईट.
पण मी मात्र नेहमी वाईटच पर्याय का निवडत आले माझं मलाही कळलं नाही. आजही बघ ना, 2 पर्याय आहेत माझ्यासमोर, आयुष्य आणि दुर्दैवी मृत्यू. पण दुर्दैवी मृत्यूचाच पर्याय मला खुणावतोय. असो, तू मात्र तुझं आयुष्य सुधार. विनीता. मुलांच्या हातून चुका होतात आणि त्यातच ते गुरफटत जातात. एकदा जरी ती बोलली असती ना, ही वेळ नसती आली. मधुकर, आता जर तर करण्यात काय अर्थ आहे? हे बघ, जसा प्रसंग येतो ना तसा माणूस वागतो. मधुकर, तू मंदारला एकदा समजावून सांग बाबा नीट. नको काळजी करूस, तो खूप निगरगट्ट आहे. मधुकर, पुन्हा तू चुकतोयस. अरे विनीता काय कमी निगरगट्ट होती का? हो ना. आणि असा एखादा क्षण आला ना की माणूस काय करेल काही सांगता येत नाही. बरं काय रे, खरंच सांगते मी, मंदारला समजावून सांग. अरे मुलगा आहे तुझा तो, त्याने जर असंच काही वेडं केलं तर नंतर हळहळण्यात काही अर्थ आहे का? मधुकर, तू त्याला बाहेर जा म्हणून सांगितलंय, तू निर्णय घेतलायस तो, पण निदान तो कुठे जाणार, काय करणार याची तर चौकशी कर पुन्हा. हो, कदाचित तो काही बोलेल तुला, नाही ऐकणार तुझं, तरी सुद्धा मन शांत ठेवून त्याला नीट समजावून सांग. ठीक, मी बोलेन त्याच्याशी पुन्हा एकदा, त्याला विश्वासात घेईन. बघूया. भूमिका हे ताई त्याला का समजवत बसली कळत नाही मला. अरे मधुकर, मी का रे, निघालास इतक्यात? अजून 1 दिवस आहे तुला. मी माझी व्यवस्था केली आणि आज काय उद्या काय, जायचं तर आहेच ना. अरे वा, खूप समजूतदारपणे बोलतोयस. मधुकर असं काय बोलतोयस? विचारू दे त्याला. ही नाती इतक्या सहजासहजी संपवता येतात का? काय रे, एकदा तरी वाद घाल. बाबा प्लीज. नाही, परत आपण वाद घालायला एकत्र आहोत का? नाही ना, घाल ना वाद. पप्पा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज तुम्ही मला माझं तोंड उघडायला नका लावू प्लीज. एकदा तरी मधुकर राव अशी हाक मारायचंस ना, मार ना एकदा तरी हाक मार, मधुकर राव म्हणून. काय चाललंय मला कळेल का? हो,
माझ्या मनात काय चाललंय हे तू ओळखलं नाहीस, ओळखू शकलास नाहीस. बरं, निदान जाताना एकदा गळा भेट तरी देऊन चालेल. पप्पा अरे वेड्या, तुला इथून जाऊ द्यायचं नाहीये मला. तुला जाऊ द्यायचं नाहीये मला इथून. पप्पा खरं सांगू, मला माझ्या चुकीची जाणीव खूप आधी झाली होती, खूप आधी. पण म्हटलं कदाचित मी चुकलो ही म्हणण्याची वेळ सुद्धा टळून गेली आता. वेळ गेलेली नाहीये मंदार, ही वेळ आली आहे. करंदीकर कुटुंबाचा सगळा कारभार आता तुलाच बघायचा आहे. हो, तुझ्या घरात घुसलेले आम्ही लवकरच निघून जाणार आहोत. आय एम सॉरी. याला आपल्या चुकांची जाणीव झाली हे मला कालच कळलं होतं. कालच माझा निर्णयही झाला होता. अरे एवढी सगळी धावाधाव केली, आयुष्यभर धावलो, ते कशासाठी? हा दिवस बघण्यासाठी नाही रे. मी तुला माझ्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही. अरे मुलगा आहेस तू माझा. मला माफ करा, खरंच खूप चुकलो मी, खूप चुकलो. चला, बस झालं. ते झालं, ते झालं. ते आता उघडण्यात काही अर्थ नाही. ते सगळं संपलं, वाईट दिवस आपले गेले असं समजायचं. चला, मी काहीतरी तोंड गोड करायला गोड घेऊन येते. हं?